गेल्या आठवड्याभरापूर्वी शिवसेना शिंदे गटात संपर्क मंत्रिपदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या। यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिकसाठी मंत्री उदय सामंत यांची संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर आज नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुन्हा ताकदीने उभं राहू, सोबतच जिल्हा परिषद निवडणुकीला देखील आम्ही महायुती म्हणूनच सामोरं जाणार आहोत। त्याचबरोबर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये कुंभ उद्योग संमेलन हा कार्यक्रम होतोय। तब्बल 14,000 कोटी रुपयांचे MOU मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवसेनेच्या वतीनं मी स्वागत करतो। गेल्या 8 दिवसापूर्वी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी संपर्क मंत्री म्हणून माझी नाशिकला नियुक्ती केली आणि त्याच्यानंतर मी ऑनलाईन देखील या पदाधिकाऱ्यांशी बोललो आणि आज 2 लोकसभा मतदारसंघाच्या फक्त पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही आयोजित केली होती। त्याच्यामध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि आता संध्याकाळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अशा 2 मतदारसंघाची बैठक दादांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सगळ्याच नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही आयोजित केलेली आहे। अगदी गटप्रमुखापासून जिल्हा प्रमुखापर्यंत सगळीच्या सगळी पदं भरली गेली पाहिजेत, ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे। तोच संदेश घेऊन आज मी या बैठकीला उपस्थित होतो। आज ही जिल्ह्याची जी बैठक झाली किंवा लोकसभेची जी बैठक झाली, दोन्ही लोकसभांच्या बैठका झाल्या, ही जिल्ह्याच्या ठिकाणी पहिली आणि शेवटची बैठक आहे। त्याच्यानंतर प्रभागनिहाय, तालुकानिहाय, विधानसभा, मतदारसंघनिहाय आम्ही सगळे पदाधिकारी नेमलेले आहेत की नाही, BLAची नेमणूक झाली की नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीला सामोरं जात असताना प्रत्येक जिल्हा परिषद गटाची, पंचायत समितीची आमची परिस्थिती काय आहे, पक्ष संघटनेची, या सगळ्यावर आम्ही लक्ष देणार आहोत। आणि मला असं वाटतं की आजचा उत्साह बघितल्यानंतर अजून एक बैठक शिल्लक आहे, पण मी नक्की एवढंच सांगेन की शिवसेनेचे पदाधिकारी अतिशय ताकदीनं दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये काम करतायत। शासनाची ताकद असेल, आमचा संपर्क असेल, आम्ही पुढच्या जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं वाढू आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू। नाशिक जिल्हा परिषदेमध्ये देखील महायुती करूनच आम्ही सामोरं जायला तयार आहोत। त्याच्यामुळे काय स्वबळाचा नारा द्यायला काय मी इथं आलो नाही, परंतु प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे। त्याच भावनेतनं शिवसेना पक्ष हा पूर्ण ग्रामीण भागामध्ये वाढला पाहिजे, ही भूमिका घेऊन आम्ही काम करणार आहोत। यासाठी आजच्या बैठका होत्या। अजून एक अतिशय नाशिकसाठी मोठा कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होतोय आणि त्याचं नाव आहे कुंभ उद्योग संमेलन। आणि त्याच्यामध्येच 3 वर्षापूर्वी आम्ही जो जिल्हास्तरीय उद्योग परिषदेचा कार्यक्रम सुरू केला होता, त्याच्यातल्या 14,000 कोटी इन्व्हेस्टमेंटचे MOU आज आम्ही नाशिकमध्ये करणार आहोत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत। आणि मला सांगताना आनंद होतोय की जसं आम्ही डावोसला जाऊन MOU करतो, तसं महाराष्ट्रातल्या उद्योजकांना देखील रेड कार्पेट पाहिजे, म्हणून आम्ही हा कार्यक्रम 3 वर्षापूर्वी सुरू केला। मागच्या वर्षी देखील नाशिकने याच्यामध्ये 142 सामंजस्य करार केलेले होते। 2026ला 314 सामंजस्य करार आपण करतोय। मागच्या सामंजस्य करारापैकी 73% सक्सेस आम्हाला मिळालेला आहे। 2014 मध्ये 169 MOU आम्ही केले, त्याच्यातला सक्सेस आम्हाला 77.51% मिळालेला आहे। आणि 2026ला आम्ही 14,015 कोटीचे सामंजस्य करार करणार आहोत आणि त्याच्यातनं सुमारे 35,000 लोकांना रोजगार प्राप्त होणार आहे। त्याच्यामध्ये देखील आमचा सक्सेस रेट हा 75 ते 80% राहील। हा मी जिल्ह्यापुरता मर्यादित सांगितला, परंतु महाराष्ट्र हे परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरचं राज्य आहे। आपल्याकडचे जे MOU झालेले आहेत त्या MOU मध्ये महाराष्ट्र देशात सगळ्यात पुढे आहे। आम्ही जवळजवळ 75 ते 80% MOUवर अंमलबजावणी करतोय आणि हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करून देऊ शकतो। त्यामुळे आता पुन्हा पक्ष बांधणी आणि संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाने आपली ताकद पणाला लावली असल्याचं पाहायला मिळत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।